माझ्या माहेरच्या खानदानासाठी लग्न म्हणजे फक्त लग्न नसतं, तर एक फॅमिली गेट टुगेदरच असतं की जिथे सगळे नातेवाईक भेटतात, मस्ती करतात, नाचतात. तर वर्षभर एकमेकांना भेटतच असतात, पण हीच ती जागा असते की जिथे सर्वजण एकत्र भेटतात. लग्नाला जाण्यासाठी आम्ही सकाळ सकाळीच निघालो होतो, कारण आम्हाला तिथे जाऊन आवरायचं होतं. सर्वात अगोदर नवरी नवरदेवाची एंट्री झाली आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांची आरती चालू झाली. सर्वजण आरतीसाठी उभे राहिले होते, त्यामुळे एक वेगळाच माहोल तयार झाला होता. आता अगोदरच्या काळात पिशव्यांनी तांदूळ वाटत होते, आता ही पुड्यांची पद्धत आली. पण आपल्याला काही पुडी परवडत नाही, एवढ्या पुडीत एवढेच तांदूळ असतात, म्हणून आम्ही सर्वात अगोदर तांदूळ सोडायला लागलो आणि मग नंतर चालू झाले मंगलाष्टक. उन्हाळा असल्यामुळेही खूप जास्त गरम होत होतं आणि त्यात आम्हाला सगळ्यांना फक्त मेकअप खराब होण्याची भीती होती. पण ते कसं आहे ना, अशा वेळेस दम काढावाच लागतो. लग्न चालू होतं तेव्हा गाथा झोपलेलीच होती, त्यामुळे मला तिचं काही टेन्शन नव्हतं. बरोबर मंगलाष्टक संपली, लग्न झालं आणि मग ती उठली. एकदा ती उठली आणि मग झाली माझी ड्युटी चालू. मग तिकडं लग्न कसं झालं, काय झालं ते मला काहीच माहिती नाही. उठल्या सर्वात अगोदर तिला एका वेगळ्या रूम मध्ये आणलं आणि जेवू घातलं, कारण की मुलं जेवलेली असली ना मग चांगली खेळतात. मला आणि गाथाच्या माऊलाही पण भूक लागली होती, मग आम्ही तिच्यासोबतच थोडं खाल्लं, कारण की आम्हाला माहित होतं की जेवणाला टाइम होणार. मस्तपैकी जेवण झालं आणि मग युक्तासोबत ती खेळायला लागली आणि त्यांना जोडीदार होती माऊ. तिकडे लग्न चालू होतं आणि आमचं इकडे अशी मस्ती चालू होती. जेव्हा जवळजवळ निम्मे पावणे निघून गेले तेव्हाच आम्ही हॉलमध्ये गर्दी कमी झाल्यामुळे गाथाही पण तिथेच खेळायला लागली. जाईपर्यंत सगळं लग्नही संपलं होतं आणि नवरदेव नवरी जेवायला गेले होते. आता तसं तर आम्हाला नवरीला मिठाचाच गुलाबजाम खाऊ घालायचा होता, पण नवरी पण खूप हुशार, तिने खाल्लाच नाही. त्यानंतर आलो आणि स्टेजवर निवांत बसलोच होतो की तितक्यात माऊ तिकडून कुरडई घेऊन आली जिजूंच्या डोक्यात फोडण्यासाठी. सर्व लग्न आवरलं, सगळे घरी गेले, नवरदेव नवरीलाही पण काढून दिलं आणि मग आम्ही घरी आलो. तुमच्याकडे लग्नात कोणकोणत्या पद्धती असतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.